शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 58,80,000 रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी बालाजी अंबादास याना गर्दुल वय वर्ष 24 राहणार टांगे गल्ली नालेगाव अहिल्यानगर मूळ राहणार करमाळा जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार मन अजयकुमार कांक्रिया आणि अभिनंदन अजयकुमार कांक्रिया दोघे राहणार चिंचोडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑगस्ट 2025 ते 25 मार्च 2026 या कालावधीत कायनेटिक चौक परिसरात आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण 58,80,000 रुपये घेतले। मात्र गुंतवणुकीवरील रक्कम परत मागितल्यावर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे पैसे परत देण्यास नकार दिला, असा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी अर्जावरील चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 669/2026 दाखल करण्यात आलेला असून भारतीय न्याय संहिता BNS कलम 316(2), 318(4), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मेहे हे करत आहेत। कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 669/2026 दाखल करण्यात आला आहे। याची हकीकत अशी की यातील फिर्यादी बालाजी गंदूर यांना आरोपी नामे मन कांक्रिया आणि अभिनंदन कांक्रिया यांनी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला भरपूर नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीची एकूण 58 लाख रुपयाला फसवणूक केलेली। आरोपींनी इतरही व्यक्तींची फसवणूक केल्याबाबत माहिती त्याबाबत गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक करण्यात आले। पुढील तपास चालू आहे। बरेचसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हे नागरिकांना एक आमिष दाखवतात की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो। परंतु याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कुठलाही नफा दिला जात नाही। ज्या काही अधिकृत संस्था आहेत त्यांच्यामार्फतच आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा। आपली जर कोणी जास्त आमिष दाखवून जर फसवणूक केली असेल तर त्याविरुद्ध पोलीस स्टेशनला संपर्क साधा, पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येईल। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।